माज आणि मस्ती काय असते या मस्तीवर भूमिकेतून जर अधिकारी वागत असतील तर त्या अधिकाऱ्याची गय केली जाईल। तहसीलदारांना नीट वागलं पाहिजे, तालुक्यातल्या जनतेला नीट उत्तरं दिली पाहिजे। तर असं म्हणू नका, तो घरी कसा जातोय हे तुम्ही पाहिला। जमिनीचा घोटाळा हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये झाला आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड हा निलेश पाटील माजी आमदाराच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि अनेक बड्या नेत्याच्या नावानं किमान 400 ते 500 एकर जमिनी रोडच्या कडेच्या अत्यंत मोक्याच्या राष्ट्रीय या जमिनीचे पेपर यांच्या नावानं 7 बाराचे उधारे काका माझ्या हाती लागले आणि हे सगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या उत्तरचा तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेलं आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा इथं लोकप्रिय आमदार राजू खरे यांची दमदार एंट्री। ही बातमी संकलित केली तडका न्यूज मराठी चॅनलला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं लोकप्रिय पाणीदार आमदार राजाभाऊ खरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा। राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजाभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार। या प्रसंगी सत्काराला प्रत्युत्तर देताना आमदार राजू खरे यांची प्रतिक्रिया पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। आपण सर्वांनी केलेल्या कष्टामुळे, मेहनतीमुळे प्रचंड अशा विक्रमी मतानं माझा विजय झाला आणि आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि म्हणून आज उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं आदरणीय ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी ठरवलं की आज वडाळ्यामध्ये मी आमदार म्हणून निवडून आल्यामुळं तालुक्याच्या वतीनं सत्कार करायचा आणि तो सत्कार सोहळा आज या भागामध्ये पार पडत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित माझे मित्र जितेंद्रजी साठे, तालुक्यातून आलेले विविध ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, हा सत्कार सोहळा खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षा काकांसाठी फार महत्वाचं आहे। तर मी आमदार झाल्यानंतर तब्बल 4 महिन्याने हा सत्कार सोहळा उत्तर सोलापूरमध्ये होत आहे आणि मी ज्यावेळेला काकांनी मला सांगितलं की येत्या 13 तारखेला आपल्याला वडाळ्याला यावं लागेल, तर मी काकांना म्हणालो की काका 100% येणार। आणि आज तो सोहळा होत असताना हा सोहळा काकांच्या राजकीय जीवनाचं मूल्यमापन करणारा दिवस आहे। गेली 50 वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण पाहत असाल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, काकांचं उत्तुंग व्यक्तिमत्व हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जवळजवळ 50 वर्षाचा कालखंड हा जिल्हा काकांना ओळखतो। कितीक निवडणुका आल्या, निवडणुका गेल्या, परंतु ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरती येऊन टेकलेली निवडणूक होती। पक्ष विभाजनाचा फटकाही या निवडणुकीमध्ये बसणार होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली होती, शिवसेना फुटली होती आणि त्यानंतरची येणारी ही पहिली विधानसभेची निवडणूक काकांच्या जवळचे, ज्याला आपण घरभेदी म्हणतो, अशी घरभेदी फुटून
काकांना पूर्ण घेरण्याची तयारी केलेली होती. आणि मग उमेदवार जाहीर झालेला होता. एक दिवस शेवटची संधी होती. उद्या 3 वाजता मुदत संपणार होती. आणि आदल्या दिवशी म्हणजे एकच दिवस आमच्या हातात होता. काका तडक बारामतीला गेले. कारण उमेदवार जो जाहीर झालेला होता तो माजी आमदार कदम यांची कन्या होती. आमचा काही मुलीला विरोध नव्हता, कारण मी 2 मुलीचा बाप आहे. आम्ही स्त्री जातीचा सन्मान करणारी माणसं. परंतु तालुक्याचं राजकारण वेगळं होतं. एक मॅच फिक्सिंग पद्धतीची ती निवडणूक होणार होती. आणि मग अनगरपूर टू अकलूज वाया बारामती अशा पद्धतीचा ते प्रवास झालेला होता. आणि त्यातून ती निर्माण झालेली उमेदवारी होती. मग कोणत्याही क्षणी पवारसाहेबांना जाऊन काका सकाळी लवकर गेले. काकाच्या मागोमाग मनोहर डोंगरे गेले. नंतर आम्ही सर्व, मग दीपक गायकवाड असतील, मानाजी बापू माने असतील, आम्ही सगळी झाडून, उमेश पाटील असतील, जितके आमच्या बरोबर आले मोहनमधून तेवढी सारी मामा काका पुढे गेलेले होते. आणि काकाच्या मागोमाग जानकर मी सकाळी, उत्तम जानकर मी सकाळी ते निरीक्षक होते या मतदारसंघाची. त्यांनी सकाळी 7 वाजताच आपलं मत पवारसाहेबांना सांगितलं होतं. त्याच्या मागोमाग काका होते. आणि त्यानंतर मतदारसंघातले सगळे सहकारी आम्ही तिथं पोचलो. चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर सगळे आम्ही बाहेर आलो. आणि काका आणि पवारसाहेब, काकाला हाताला धरून पवारसाहेबांनी बसवलं. मी ऐकलेले शब्द मला माहिती आहे की बळे इथं बस, असं हाताला धरून काकांना बसवलं. आणि त्या बॉडीगार्डला सांगितलं की कडी लावा. आणि मग त्यावेळेला आत कोण नव्हतं. काका आणि पवारसाहेब दोघंच होते आत. तब्बल 30-35 मिनिटाची अशी बंद दाराआड चर्चा झाली. काय चर्चा झाली हे पवारसाहेबांना आणि काकांनाच माहीत होतं. आम्ही अनिमित्त नव्हतो, आम्ही बाहेर होतो. आम्हाला कुतूहल आमचं वाढलेलं होतं की नेमकं आज काय घडत आहे. पण आतून मला एक जो पोलीस बॉडीगार्ड होता तो आपल्या बार्शी तालुक्यातला आहे. तो बाहेर आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुमची उमेदवारी फिक्स झाली. काका आतच होते. पण त्या बॉडीगार्ड जो होता त्याला एक आपुलकी होती. काकांबद्दलची आपुलकी असेल, या जिल्ह्याबद्दलची आपुलकी असेल. आणि त्यांनी सांगितलं की तुमची उमेदवारी फायनल झाली. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांना पवारसाहेबांनी फोन केला होता काकांच्या सांगण्यावरून. आणि ती उमेदवारी रद्द करा आणि राजू खरे हे आपल्या पक्षाचे उमेदवार असतील. आणि आताच्या आता उमेदवारी रद्द केल्याचं पत्र ताबडतोब तुम्ही काढा. मुंबईच्या दिशेने रवाना केली. अत्यंत हुशार माणूस आम्ही काकांनी पाठवला मुंबईला. आणि रात्री 11 वाजता ते पत्र जयंत पाटलांनी सही करून कदम यांची उमेदवारी रद्द आणि राजू खरे हे पक्षाचे नवीन उमेदवार म्हणून जाहीर झाले. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत होती. काकांचा 7ला मला फोन आला. दुसऱ्या दिवशी लास्ट मुदत होती. आणि मग फॉर्म भरायच्या टायमाला जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत एबी फॉर्म मला मिळालेला नव्हता. सकाळचंही रामायण महाभारत फार मोठं झालं. काकांचा वादविवाद झाले. सुप्रियाताईंशी बोलले, पवारसाहेबांशी बोलले. ज्यांच्याकडे एबी फॉर्म दिला होता त्यांचं काकाचं बी झालं. आणि कसा बसा 12-12:15 आसपास, 12:30च्या आसपास एबी फॉर्म माझ्या हातात पडला.
आणि मग आम्ही सुटकेचा श्वास सोडला आणि 3 वाजता फॉर्म भरायची मुदत संपली. पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मुदत संपण्याच्या अगोदर 2-2.5 तास युनिफॉर्म मला मिळाला आणि मग राहिले होते 14 दिवस. आणि 14 दिवसाच्या कालखंडामध्ये जवळजवळ 146 गावं, 3 तालुके, आणि मग 14 दिवसात कसं शक्य आहे? तर तरी मी 24 गावामधले 12 गावामध्ये माझा प्रचाराच्या निमित्ताने मी आलो, काकांबरोबर फिरलो. 2 वेळेला राहिलेल्या 12 गावाचा दौरा लागला. मी येऊ शकलो नाही. माझ्या माहितीप्रमाणे संजय इथं बसलाय. एक माझ्या पत्नीला 4-5 गावं मी करायला सांगितली की थोडी तरी सहानुभूती निर्माण होईल. आणि मी काकांना सांगितले की काका, ही एकाएकी लढत तुम्हाला द्यावी लागेल. आपण केलेलं काम होतं, मागलदला रस्ता असेल, दुष्काळ पडल्यानंतर पाणी भीषणाच्या टंचाईला हा तालुका सामोरे जात होता. मोहोळसारखं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारं हे शहर स्वातंत्र्याची 47 वर्ष झाल्यानंतर सुद्धा 20-20 दिवस तिथली नगरपालिका त्या मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी देत नव्हती. तीच परिस्थिती ग्रामीण भागामध्ये होती, तीच परिस्थिती उत्तर सोलापूर तालुक्यात होती. आणि अनेक पद्धतीचे 20-20 हजार लिटरचे जवळजवळ 18 ते 19 टँकर लावून या मोहोळ मतदारसंघातल्या तहानलेल्या जनतेला पाणी पाजण्याचं काम मी करत होतो. मग मंदिर असेल, अनेक मंदिरांचे जे कळस आहेत येतात, त्या कळसाला आपला कुठंतरी हातभार लागला पाहिजे म्हणून सरळ हाताने मदत करण्याची भूमिका ठेवली. कारण मंदिर ही गावाची आस्था असते, गावाच्या भावना ह्या त्या मंदिराच्या निगडीत असतात. त्यामुळे कुणाच्या भावना माझ्याकडून दुखवतील असं कुठलंही काम मी होऊ दिलं नाही. जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका मंदिराच्या बाबतीत ठेवली, तशीच भूमिका ही शाळेच्याही बाबतीत ठेवली. अनेक शाळेला CSR फंडातून निधी देण्याचं काम केलं. अनेक रस्ते शासन दरबारी स्वतःची व्यक्तिगत ताकद पणाला लावून मंजूर केले. जिथं सरकार कमी पडलं तिथं स्वखर्चातून रस्ते बनवण्याचं काम केलं. आणि मग कोणत्याही पदावरती नसणारा कोण आजारी माणूस असेल तर त्या आजारी माणसाला त्याच्या दवाखान्याला मदत करण्याची भूमिका ठेवली. कोणाचं गरीब असेल लग्न, त्या लग्न करणाऱ्या आईबापाकडे पैसे नसेल तर तो अर्ज घेऊन माझ्याकडे आला. तर 2 मुलीचा बाप मी असल्या कारणानं मला माहीत होतं की कन्यादान करताना काय अवस्थेत तो परिवार जातोय. पण त्याही परिवाराला आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, आपण एक समाजाचं देणं लागतोय. या उदात्त भावनेतून त्या मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडून कमीत कमी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला. कोणाला 25,000, कोणाला 50,000ची मदत त्या लग्न परिवारामध्ये मी करायचो. उद्या मी आमदार होईल नाही होईल, मग उद्या मला तिकीट मिळेल नाही मिळेल, या कोणत्याही भावना मी ठेवल्या नाही. परंतु प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद असेल, नागनाथ महाराजांचा आशीर्वाद असेल, आई तुळजापूरच्या भवानीचा आशीर्वाद असेल, सिद्धेश्वर रायांचा आशीर्वाद असेल, एक चांगलं काम आयुष्यामध्ये आपण जर केलं तर निश्चितपणाने त्या कामाची पोचपावती मिळते. हे माझ्या रूपानं आपल्याला पाहायला मिळाले. आणि मग शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 14 दिवसाच्या प्रचारानंतर 20 नोव्हेंबरला मतदान झालं. निश्चितपणानं मला खात्री आहे की जवळजवळ 31,000 मताच्या फरकाने माझा विजय झाला. मी 31,000 मतांनी निवडून आलो. त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरमध्ये भयानक अशा पद्धतीनं काकांना घेरलेलं होतं. मोहोळमध्ये आपली नौका तशी पार झालेली होती. यशवंत मानेला 56,000 मतं ही मोहोळ मतदारसंघामध्ये पडली. आणि जवळजवळ मला 45,000चं म्हणजे मोहोळ मतदारसंघामध्ये मला 27,702 मताचं लीड मिळालं. माझ्या पंढरपूरची जी 17 गावं आहेत त्या गावातून मला 2,000चं लीड मिळालं. आणि उत्तर सोलापूरमध्ये त्यांनी सर्वात जास्त पैशाचा बडीमारा केला. त्यांनी खऱ्या अर्थानं पैसा कुठं वाटला होता तर उत्तरमध्ये 24 गावामध्ये आणि पंढरपूरच्या 17 गावामध्ये बेसुमार पैसा, म्हणजे गिनती नव्हती. आणि 1 रुपया न देता माझ्यासारखा कार्यकर्ता या निवडणुकीला सामोरे जात होता. मोहोळमधलं वातावरण थोडं वेगळं होतं. दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मोहोळची जनता रस्त्यावर उतरलेली होती. ज्या शहरातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत अशा पद्धतीचं एक भयान चित्र
मोहोळ मतदारसंघामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्याचा विरोध करण्यासाठी मोहोळची तमाम जनता एक दिवस वाट पाहत होती. मोहोळची शासकीय कार्यालय अनगरला नेण्याचं काम अनगरकर पाटलांनी केल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये मोहोळची जनता उतरलेली होती. महसूलचं कार्य, तहसीलचं कार्यालय असेल, सब रजिस्टर ऑफिस असेल, जनावरांचा बाजार असेल, असे अनेक निर्णय जनतेच्या विरोधामध्ये घेतलेले होते. त्यामुळे मोहोळचं जी राजकारणाची जी दिशा होती ती संपूर्णपणे त्यांच्या विरोधात गेलेली, ती आपल्या बाजूने आलेली होती. आणि जवळजवळ मला मिळालेल्या 30,202 मतांपैकी 27,202 मतं ही मोहोळ मतदारसंघातून लीड मिळालं. 450 मतांचं लीड हे मला उत्तर सोलापूरमधून मिळालं. आणि पंढरपूरच्या 17 गावातून 2,000चं लीड मिळून मी 30,202 मतांनी आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळं, आपल्या सगळ्यांच्या परिश्रमामुळं, आपण घेतलेल्या अथक परिश्रमामुळं आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून एक मला आमदार म्हणून संधी दिली. त्या संधीचं निश्चितपणाने मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीचं अभिवाचन मी या सत्काराच्या निमित्तानं देतो. निवडणूक झाली, राज्यातलं चित्र वेगळं घडलं. कार्यकर्त्यांची अपेक्षा भरपूर आहेत, निश्चितपणानं पूर्ण केल्या जातील. कारण मला काम करत असताना माझा प्रवास शिवसेनेत गेला होता. तब्बल 34 वर्षाच्या कालखंडातला प्रवास हा मी शिवसेनेमध्ये काढला होता. आणि मग 19 नंतरनं मी सर्वप्रथम 19ला काकांना बोललो की काका मला लढायचं आहे. काकाही माझ्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु मुंबईला जाणारी विधानसभेची गाडी त्यावेळेला आमची हुकली होती. आणि निश्चितपणानं मग 24ला काकांनी म्हणतो ना आपण रेल्वेमध्ये पाठीमागं ते हिरवा झेंडा दाखवणारा आपला काय म्हणतात त्याला, हा, या बारीची गाडी ही काकांच्या हातात होती. काका जोपर्यंत सिग्नल देत नव्हते तोपर्यंत गाडी सुटणार नव्हती. त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला या बारीनं संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं. पण कार्यकर्त्याला एक मात्र निश्चितपणानं सांगतो, आपण आपलं कष्ट वाया जाणार नाही. काही अपप्रचार केला जाईल, काही अधिकारी त्यांनी आणून ठेवलेले आहेत. मग राठोड बोलले, तुम्ही बोलला, माज आणि मस्ती काय असते या मस्तीवर भूमिकेतून जर अधिकारी वागत असतील तर त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. तो अधिकारी त्याच्या पदाची गरिमा त्यांनी राखली पाहिजे. शासनाच्या 2-2 लाख रुपयाच्या पगारी तुम्ही घेता, हा जनतेच्या खिशातला पैसा आहे. आणि जनतेची जर तुम्ही प्रतारणा करत असाल तर तुमचा माज आणि मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. कुणी असेल तो तहसीलदारांना नीट वागलं पाहिजे, तालुक्यातल्या जनतेला नीट उत्तरं दिली पाहिजे. परंतु नागरिकाला न भेटणं, पदाधिकाऱ्याला उद्धट बोलणं हे चालणार नाही. काका बरेच दिवस झाले, महिना 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून मी हे ऐकतोय. 3-4 महिन्यापूर्वी आपण आमदार झालो, आपले बी हात मजबूत आहेत आणि मजबूत होतो म्हणूनच आपला विजय झाला. परंतु तहसीलदार, तुम्हाला माहितीसाठी सांगतो काका, माझ्याकडे फाईल आली. जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये 100 कोटी रुपयाचा एक घोटाळा झाला आहे. आणि त्या घोटाळ्यामध्ये मास्टर माइंड म्हणून आपल्या उत्तर सोलापूरचा तहसीलदार निलेश पाटील गावलेला आहे. आणि निश्चितपणाने मी काका सांगतो, आता तुम्ही बदली करा असं म्हणू नका. तो घरी कसा जातोय हे तुम्ही बघा. तब्बल 100 कोटी रुपयाचा घोटाळा आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये आणि विशेष करून उत्तरमध्ये झाला. आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आली. मी गेले महिना झाले त्या कागदपत्राचा अभ्यास केला. कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील, मंत्रालयात आम्ही पळून फिरवलोय. याला मंत्रालयाच्या पायऱ्या माहीत नसतील निलेश पाटलाला. आणि मग 100 कोटी रुपयाचा जमिनीचा घोटाळा हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये झाला. आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड हा निलेश पाटील आणि उत्तर सोलापूर महसूल कार्यालयामधील 2 कर्मचारी.
आणि मग लवकरच सर्व पुराव्याच्या आधारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथरावजी शिंदेसाहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या चौघांनाही मी भेटून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये घडलेल्या या 100 कोटी रुपयाच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्र देऊन ज्या मोठ्या धेंड्याने ह्या जमिनी घेतल्या, ज्यांच्यासाठी ह्या जमिनी दिल्या होत्या, 1992ला त्या जमिनीचं वाटप झालं आणि 92ला वाटप झालेल्या जमिनी त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये त्यांना दिल्या होत्या. मंगळवेढा तालुक्यामध्ये त्या जमिनी त्यांनी विकल्या आणि आपापल्या गावी जमिनी करून राहिले. त्या शेतकऱ्यांना पुन्हा उत्तर सोलापूरमध्ये जमिनी देण्यात आल्या आणि त्या जमिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला अनगर माहीत असेल की अनगरच्या माजी आमदाराच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि अनेक बड्या नेत्याच्या नावानं किमान 400 ते 500 एकर जमिनी रोडच्या कडेच्या अत्यंत मोक्याच्या, मग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 असेल, हा आपला विजापूरला जाणारा रस्ता असेल, सोलापूरला जाणारा रस्ता असेल, या रस्त्याच्या अगदी नजीकच्या असणाऱ्या 20-20, 30-30 एकरच्या जमिनी आणि या जमिनीचे पेपर यांच्या नावानं 7 बाराचे उतारे काका माझ्या हाती लागले. आणि हे सगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या उत्तरचा तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेलं आहे. आणि मग त्या निलेश पाटलाची आता सुट्टी नाही, लक्षात ठेवा. हा सोलापूर जिल्हा पाहिल, हा उत्तर सोलापूर बघल, हा सोलापूर जिल्हा बघल, उभा महाराष्ट्र बघल. निलेश पाटलाची बदली नाही का? झेल की सलाह को उन्हीं की राह देत रहे हैं. निलेश पाटलाची जागा ही झेलमध्ये असेल आणि त्याची गाठ हे आमदार राजू खरे बरोबर आहे, एवढं लक्षात ठेवा. बाबासाहेबांचं संविधान सांभाळणारे आम्ही माणसं. 500-500 एकरच्या जमिनी या मोठ्या झेंड्याच्या कशा काय घासल्या तुम्ही? आणि या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांचं पत्र आहे की ह्या जमिनी वाटप करू नका. जर विभागीय आयुक्त सौरभ राव हे पत्र देते कलेक्टरला आणि तहसीलदारला की ह्या जमिनी वाटप करू नका, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून या तुमच्या महाशयांनी निलेश पाटलांनी त्या जमिनीचे खरेदी करून 7 बाराचे उतारे त्यांच्या नावे लावले. म्हणजे आदेशाची सुद्धा पायमल्ली या निलेश पाटलांनी केली. एवढी मस्ती निलेश पाटलाला कुठनं आली? किती मोठा माल या निलेश पाटलाला भेटला, त्या मालाची आता गिनती करण्याची वेळ आलेली आहे आणि ती निश्चितपणाने केली जाईल. कार्यकर्त्याला या सत्काराच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो, तहसीलदारची काळजी तुम्ही सोडून द्या. मी आणि सरकार पाहिजे, त्याचा कसा बंदोबस्त करायचा, त्याला कुठं घालवायचं ते मी घालवेन, तुम्ही काळजी करू नका. पहिला विषय विकासाच्या बाबतीमध्ये मी एवढंच कार्यकर्त्याला आश्वस्त करीन, जरी आपण विरोधी पक्षाचा आमदार असलो तर बाबासाहेबांचं संविधान आपल्या हातामध्ये, जनतेने निवडून दिलेला आमदार आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी जरी इकडून आमदार झालो असेल तर माझे अनेक सहकारी हे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून बसलेले आहेत. त्यांच्याकडे चांगली खाती आहेत. आपण परवा पाहिलं असेल की मोहोळ शहर हे अत्यंत सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं आणि तसा निवडणुकीत आम्ही शब्द दिला होता. आणि तो माझ्या प्रचाराचा मुद्दा होता. जेव्हा मी वडवळला भाषण केलं होतं त्यावेळी तुम्ही ऐकले असाल की मोहोळ हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरचं असणारे शहर हे अत्यंत सुंदर शहर म्हणून उद्या उदयास येईल. आणि त्या शहराचा विकास आराखडा तब्बल 3000 कोटीच्या विकास आराखड्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ताबडतोब मान्यता देऊन आता ते शहर नवीन कात टाकण्याचं काम करेल, नवं मोहोळ शहर म्हणून उदयास येईल.
आणि बघता बघता येत्या 4-5 वर्षामध्ये मोहोळचा चेहरा मोहरा बदललेला असेल. सोलापूर जिल्ह्यातलं एक सुंदर शहर म्हणून मोहोळ शहराकडे बघितलं जाईल. हे काम मी आमदार असताना होतं, याचा सर्वात जास्त आनंद आहे. कारण गेली 40 वर्ष, गेली 50 वर्ष खितपत पडलेलं मोहोळ शहर आज विकासाच्या दिशेने वाटचाल करते. मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगतो, आपण काकांवरती प्रेम केलं, काका आमच्यावरती प्रेम केलं. पूर्ण साठे परिवार या निवडणुकीमध्ये अत्यंत चारी बाजूने घेरला असताना सुद्धा काही पैशावर विकले गेले असतील, पण जे बी प्रामाणिक माणसं काकांबरोबर राहिली, काकाची निष्ठा त्या पवार साहेबांबरोबर होती आणि काकाची एकनिष्ठा असणारी माणसं काकांबरोबर होती. त्या सगळ्यांच्या कष्टातून हा उत्तर सोलापूरमध्ये विजय झाला. उत्तर सोलापूरमध्ये शिवसेना नव्या जोमानं, वानकर साहेब असतील, प्रकाशजी वानकर होते, गणेश दादा होते, सर्व शिवसेनेची टीम काकाच्या खांद्याला खांदा देऊन या मतदारसंघामध्ये काम करत होती आणि सगळ्यांनी या बरीनं काकांना साथ दिली. धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती या उत्तर सोलापूरमध्ये मोहोळमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि मग धनशक्तीचा विजय नसून जनशक्ती बरोबर असेल तर काय होतं हे चित्र आपल्याला 23 नोव्हेंबरला पाहायला मिळालं. मी एवढं मात्र निश्चितपणाने सांगेन की उत्तर सोलापूरमध्ये जी 24 गाव आहेत, या गावाच्या विकासासाठी काका आपण जे जे सांगाल, ग्रामपंचायतचा निधी कुठेही कमी पडला जाणार नाही. रस्ते असेल, पाणी असेल, आरोग्यविषयक काही दवाखान्याचे प्रश्न असतील, MIDCचे काही प्रश्न असतील, काका निश्चितपणानं माझ्या अनेक सहकारी मंत्रिमंडळामध्ये असल्यानं मला संपूर्ण खात्री आहे की ते मला मदत करण्याची भूमिका ठेवतात. त्यांना या गोष्टीचा आनंद आहे की तू आमदार झालास. मी त्यांना याच गोष्टीसाठी बोलतो की तुमच्याबरोबर किती पक्षाचं सरकार आहे हे महत्त्वाचं नाही, पण त्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात, माझ्या मतदारसंघासाठी निधी द्या. आणि निश्चितपणानं तो निधी आपल्याला देण्याच्या भूमिकेमध्ये आहे, मदत करतायत. मी जेवढी मेहनत घेतोय, काम करण्याची आणि कष्ट करण्याची ताकद जर आपल्यात असेल तर आपण काही करू शकतो. आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढ्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं, प्रत्येकाला त्याचा प्रत्यय येईल की काकाच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यात झपाट्याने विकास झालेला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आपण जे काम केलं, काका माका म्हणाले, माने असेल, कदम असेल, ढोळे असेल, यांच्यापेक्षा खरे उजवे निघाले. काका निश्चितपणाने मी तुम्हाला आज सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आपण जे जे या उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सांगतात, सरकार कुणाचंही असू द्या, पण सरकारमध्ये बसलेली जी माणसं आहेत ती आमचे, ते आपली माणसं आहेत, जे आपले मित्र परिवार आहे, त्यांच्या सगळ्यांची साथ आपल्याला आहे. सरकार येतात, सरकार जातात, त्यामुळं सरकार आपल्या विरोधी पक्षाचं आहे म्हणून घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. संविधानाच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघाला आणण्याची भूमिका ही आमदार म्हणून माझी असेल. जे लागेल ते सरकारकडे मागण्याची भूमिका माझी असेल. मी म्हणजे मागणी केलेल्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल. तुम्ही सरकारबरोबर कसं राहता, सरकारबरोबर तुमचे कसे संबंध आहेत, त्याच्यावरती बरेच काही गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे काका, चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही. निश्चितपणानं माझ्या कालखंडामध्ये, या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढा निधी आला नाही. हा मतदारसंघ 2009ला राखीव झाला. माझ्या अगोदर 3 आमदार आपण निवडून दिले. लोक म्हणतात अनगरकरांनी निवडून दिले, पण नेहमी अनगरकरांनी वडाळ्याला बाजूला ठेवण्याचं काम केलं. निवडणुकीत फक्त काका लागायचे आणि 5 वर्ष मात्र सर्वात जास्त निधी तिकडे जायचा. आता मात्र चित्र उलट आहे काका. तिकडे निधी नावाची चीज तुम्हाला बघायला मिळणार नाही. माझ्या कालखंडामध्ये
सूत्र ही तुमच्या वडाळा साईडला आलेली आहे आणि कधी कधी नीती सुद्धा खेळ करतील. आणि ह्याच पवार साहेबांना हे बघायला मिळालं की मोहोळचा आमदार नेहमी अनगरकर ठरवायचे. या मात्र हे वेळेला मात्र मोहोळचा आमदार ठरवण्याचा सर्वात जास्त भूमिका ही वडा यांनी पार पडली. म्हणजे जाता जाता या वयात सुद्धा पवार साहेबांना आणि आपल्याला एक आनंद मिळाला की बाबा नाही, आमदार निवडून आणण्याचं कसब काकांच्या अंगी होतं म्हणूनच राजू खरेचा विजय झाला. बांधवांनो, अधिक वेळ घेणार नाही. जाता जाता एवढं मात्र निश्चितपणानं बोलीन की उत्तर सोलापूर तालुक्यासाठी मी वेळ द्यावा, निश्चितपणाने देईल. बाबा 10 दिवसातला 1 दिवस मी तुम्हाला देईन. म्हणजे महिन्यात कमीत कमी 3 ते 4 दिवस हे उत्तर सोलापूर तालुक्यासाठी देईल. 3 दिवस मला मोहोळसाठी द्यावे लागतील. 2 दिवस पंढरपूरला देईल आणि राहिलेले 15 दिवस तरी बाबा मला मंत्रालयात थांबू द्या. कारण मला निधी आणावा लागेल. मी या सभेतनं तुम्हाला जाहीर करतो की 2009ला हा मतदारसंघ राखीव झाला. 2024ला म्हणजे आतापर्यंत 9, 14, 19 आणि 24 4 निवडणुका झाल्या. 3 निवडणुकीचा निधी बघा तुम्ही आणि 24 ते 29 मधल्या निवडणुकीमधला या 5 वर्षातल्या निधीचा आकडा बघा. तुम्हाला निश्चितपणानं समजेल. लोक सत्तेसाठी नेत्याबरोबर जातात. मी विरोधी पक्षात राहून निधीच्या बाबतीमध्ये जिल्ह्यात 1 नंबरचा आमदार असेल हे मात्र निश्चितपणानं आज तुम्हाला सांगतो. आपण मला बोलवलात, माझा सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना एवढं मात्र नक्कीच सांगेन की जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता शेवटपर्यंत आमदार म्हणून कधीही डोक्यामध्ये हवा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये या मोहोळ मतदारसंघाची उत्तर सोलापूर तालुक्याची सेवा करील आणि सेवेत कुठेही मी कमी पडणार नाही असा शब्द मी आपल्याला देतो आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद.